नमस्कार. पुन्हा एकदा आपलं आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये मी स्वागत करतो. सध्या आपण रोडपाली कळंबोली या ठिकाणी आहोत आणि पोलीस हेडक्वार्टर या ठिकाणी नवी मुंबई विमानतळाला नामकरण समितीचे जे पदाधिकारी कार्यकर्ते भूमिपुत्र एकवटलेले होते त्यांना पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून काल नोटीस बजावण्यात आलेली की तुमचा जो परवाना आहे कार्यक्रमाचा तो रद्द करण्यात आलेला आहे. तरी देखील भूमिपुत्र एकवटलेले होते. त्यांची एकच मागणी आहे की लोकनेते दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई विमानतळाला दिलं पाहिजे. ही मागणी घेऊन पनवेल ते विधान भवन म्हणजे मुंबई या ठिकाणी मोर्चाची तयारी होती. पण पनवेल या ठिकाणीच भूमिपुत्रांना जे आंदोलनकर्त्यांना अडवण्यात आलेलं आहे आणि आपल्यासोबत या सर्व गोष्टीवरती बातचीत करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते म्हणलं आणि ज्येष्ठ नेतेही म्हणता येईल. आणि भूमिका त्यांची दोन्ही प्रकारची असते, रोखोक आणि म्हणजे सगळ्या प्रकारे कार्यकाळातून ज्येष्ठ आहेत आणि युवा तरुण पण आहे. या सगळ्या गोष्टी सर दिबा पाटलांच्या नामकरणासाठी भूमिपुत्र एकवटलेला आहे. सगळ्या गोष्टीकडे आपण कशा प्रकारे पाहतो? सुरुवातीलाच सरकारचा, प्रशासनाचा आणि पोलीस प्रशासनाचा मी धिक्कार करतो. बुलढाणा पनवेलच्या आमदारांनी पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. त्याचा निषेध करतो आणि हे असं आंदोलन करणं हा संविधानाने आम्हाला दिला अधिकार आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आम्हाला अधिकार आहे. तो अधिकार असा पोलीस हिरावून घेत असतील तर हा अपराध एकदा नव्हे दोनदा नव्हे मी हजारदा करणार. दिबांच्या नावासाठी छेडलेलं आंदोलन, दिबांचं एक वाक्य आहे, युद्धामध्ये अनेक लढाई होत असतात आणि युद्ध हे जिंके पण लढायचं असतं आणि म्हणून दिबांच्या नावासाठी छेडलेलं हे आंदोलन, हे युद्ध जिंके पण लढण्याचा आमचा निर्धार आहे. तर जेव्हा पोलीस प्रशासनाने जे नोटीस दिली त्या नोटीसमध्ये त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत की पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे हाय अलर्ट आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू शकतो आणि पावसाळी अधिवेशन चालू असल्यामुळे हा दोन कारण दिलेले आहेत. हे एकीकडे जेव्हा कुठला प्रकल्पग्रस्त असेल, स्थानिक भूमिपुत्र असेल किंवा नागरिक असेल, जेव्हा कुठले आपले मुद्दे घेऊन जर मोर्चा काढत असेल तर जेव्हा अधिवेशन चालू असेल त्या काळातच काढण्याचा प्रयत्न करतो. मग पोलीस प्रशासनाने ही परवानगी नाकारण्यामागचं कितपर योग्य वाटतं? सरकारने या आंदोलनाचा धसका घेतलाय. भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना याची भीती वाटते, त्याच्यामुळे त्यांनी भीतीपोटी केलेलं हे कटकारस्थान आहे. आणि नोटीस पोलिसांची आम्ही बघितली, सचिन किरणाची नोटीस दिली होती. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की लेखी आश्वासन आम्ही विमानतळाचं दिलेलं आहे तरी तुम्ही आंदोलन करतात. पोलिसांना जर कुठे लेखी त्यांच्याकडे काय प्रूफ असेल तर त्यांनी आम्हाला द्यायला पाहिजे. तुम्ही जर दुसरा प्रश्न विचारलात की आता पाऊस चालू आहे, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सांगतो, आम्ही असल्या पावसाला घाबरत नाहीत. आम्ही दिबा पाटलांच्या नेतृत्वाखाली काम केलेली माणसं आहोत. 18 वर्ष आम्ही त्यांच्याकडे काम केलंय. आंदोलनातले आम्ही कार्यकर्ते आहोत, चळवळीतले आम्ही कार्यकर्ते आहोत. आम्ही या पार्टीवर SRPचे फटके खाल्लेत, त्याच्यामुळे पोलिसांनी अशा नोटिसांनी आम्ही भीक घालणार नाही. पुढचं पाऊल कशा प्रकारचं असणार? आमची नेते मंडळी आतमध्ये आहेत, ते बाहेर पडल्याशिवाय आम्हाला याबद्दल बोलता येणार नाही. परंतु लढा आमचा जारी राहील आणि आमचं ह्यामागचं उद्दिष्ट एकच होतं. राज्याचं अधिवेशन चालू होतं, राज्यातले 288 आमदार ह्या निमित्तानं विधान भवनात येणार होते. त्या 288 आमदारांना दिबा पाटलांचं नाव आम्ही का द्यायला मागतोय याची जाणीव व्हावी, त्या एकाच प्रेरणेनं आम्ही करायला मागतोय. दुर्दैवानं आमच्या ह्या आंदोलनाला पोलीस प्रशासन, नवे सरकार किंवा आमचे लोकलचे 2 BJPचे आमदार आहेत ते पडद्यामागून ह्या गोष्टी करतात असं आम्हाला वाटतं. काही पाहायला गेलं तर जेव्हा हे आंदोलनाची तयारी होती त्यांचा जो पहिला टप्पा जो सानपाडे या ठिकाणी होता आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून पनवेल या ठिकाणी त्यांना रोखण्यात आलं. पण जेव्हा आता या ठिकाणी घेऊन आलं त्यांना पोलीस आपले पदाधिकारी कार्यकर्ते सांगतात की आमचं तिथं अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही सोय केलेली आहे, आम्हाला तो तिथपर्यंत जाण्याचा आम्हाला परवानगी द्यावी, आम्हाला देण्यासाठी जाण्यात यावी. पण या ठिकाणी हेडक्वार्टर त्या ठिकाणी आणलेलं आहे. पण हेडक्वार्टरची जी अवस्था आम्ही स्वतः पाहिलेली आहे, हेडक्वार्टरची अवस्था अतिशय पाण्यामध्ये आहे. म्हणजे पाणी गळत आहे, चेअर ठेवलेले आहेत, पाणी लिकेज आहे आणि बाथरूमची जर अवस्था पाहिलं तर महापूर आलेल्यासारखं असं आहे. आणि गाड्या पार्किंग ज्या ठिकाणी केलेल्या आहेत त्या ठिकाणी पार्किंग आहे का ओपन हेडक्वार्टर आहे का तलाव आहे असं एक रूप त्या ठिकाणी आलेलं आहे. सगळ्या अनुचित प्रकाराकडे आपण कशा प्रकारे? पोलीस प्रशासनाचं एकच काम आहे, हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न आहे. पण अशी आंदोलनं ही दडपली जात नसतात, समजलं का? हे रश्मीताई पोपटा यांनी ही जे आंदोलनाची धग पेटवली आहे ती धग आता मोठ्या ज्वालामुखीमध्ये पेटते, तिचा मोठा उद्रेक व्हायला बघतोय आणि त्याच्या अनुषंगाने हे आम्ही जे आंदोलन केलंय ते पुढे चालू राहणार. आणि पोलीस प्रशासनाला आमची कोणाची काही चिंता पडलेली नाहीये. त्यांना फक्त वरून एकच सांगितलेलं आहे, कुठल्याही तसं यांचं आंदोलन चिरडा मारा झोडा हे ब्रिटिशांची जी राजनीती वापरतायत
मी आमच्या चॅनल तुमच्या चॅनलच्या माध्यमातून धिक्कार करतो पोलिसांचा. भाई पहिला लास्ट प्रश्न माझा असा आहे, जेव्हा दिबा पाटलांचं नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावे म्हणून इथले जे स्थानिक आमदार असतील, म्हणजे शासनामध्ये बसलेल्या आमदारांना देखील दिबा पाटलांचं नाव द्यावं म्हणून त्यांना सत्तेत असलेल्या आमदारांना देखील मोर्चा काढावा लागेल. या मोर्चा अनुषंगाने आपण कशा प्रकारे? मी त्यांना एकच सांगेन का ज्यावेळी त्या लोकांनी मोर्चा काढला होता सुरुवातीचा पहिला बेलापूरला, ते लाखोच्या संख्येनं सगळे लोक जमा झाले होते. त्यावेळी आम्ही आमच्या राजकीय चपला बाहेर फेकून त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालो होतो. त्यांनी आता आमच्या आंदोलनामध्ये त्यांच्या राजकीय चपला बाहेर फेकून दिबांच्या एका नावासाठी आमच्या सोबत राहावं अशी आमची अपेक्षा आहे. पद आमदारकी जाऊ शकतं ना? आता त्यांनी जर भूमिका घेतल्या की आम्ही राजीनामा देऊ, कोण सांगतो मी जाळून घेऊ, ते त्यांचं त्यांनी बघावं. राजीनामा देण्याची त्यांची मला वाटतं त्यांची अवकात नाहीये. कारण मला तुम्हाला तुमच्या माध्यमातून एक आठवण करून द्यावीशी वाटते, ज्यावेळी संयुक्त महाराष्ट्र चळवळ चालू होती, मुंबईसह महाराष्ट्र मिळाला पाहिजे त्यासाठी जो अग्रज अट्टाच चालला होता आणि संपूर्ण महाराष्ट्र पेटला होता, त्यावेळी या रायगडचेच अर्थमंत्री चिंतामण देशमुख यांनी त्यांचा अर्थमंत्रीपदाचा राजीनामा तत्कालीन पंतप्रधान मोदींच्या पंडित नेहरूंच्या तोंडावर फेकला होता. तशा प्रकारचा राजीनामा आमदार महेश बालदी आणि आमदार प्रशांत ठाकूर फडणवीस साहेबांच्या तोंडावर फेकतील का, हा आमचा प्रश्न आहे.